मंडळी, बा रायगड परिवार सोबत 2 दिवसीय मराठवाडा किल्ले व मंदिरे भटकंती अभ्यास मोहीम सुरू आहे। त्यात या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तो म्हणजे भक्कम, प्रशस्त, भव्य असा हा नळदुर्ग किल्ला। जय शिवराय मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन फेरफटक्यामध्ये। आणि मागची व्हिडिओ जर तुम्ही बघितली असेल तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण होतो ते म्हणजे नक्कीच मराठवाड्यामधली आपली ही अभ्यास मोहीम चालू आहे। त्यामुळे बा रायगड परिवारासोबत आपण आलेलो आहोत ते म्हणजे मराठवाड्यामधील धाराशिव, लातूर, सोलापूरचा जो भाग आहे त्या भागामध्ये आलेलो आहोत। त्याच्यामध्येच आपण मागच्या व्हिडिओमध्ये औसा किल्ला बघितला आणि औसा किल्ला करून आता आम्ही आलेलो आहोत ते म्हणजे आता मी ऑलरेडी किल्ल्यामध्येच आहे आणि हा किल्ला आहे तो म्हणजे नळदुर्ग। तर नळदुर्ग अफाट आणि भव्य असा एकरमध्ये पसरलेला किल्ला आहे। त्याचा तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच आणि ह्याची तटबंदी, ह्याचे बुरुज एकदम भव्य, दिव्य आणि मजबूत आहेत। सुरू करूया नळदुर्ग किल्ल्याची ही माहिती आणि हा फेरफटका। प्रचंड पसारा असलेला हा किल्ला 105 एकरावर पसरलेला असून या दुर्गाला एकूण 114 बुरुज आहेत। हा किल्ला धाराशिव जिल्ह्यामधील तुळजापूर तालुक्यात येतो। बाकी सोलापूरवरून या किल्ल्याला भेट द्यायची असेल तर बसची चांगली सोय आहे। हा किल्ला पाहण्यासाठी सकाळी 9 ते संध्याकाळी 7 अशी वेळ आहे आणि आम्ही नेमकं शेवटच्या 40 मिनिटात आलेलो, त्यामुळे जितकं जमेल तितका फेरफटका मारला आणि किल्ला पाहिला। जाणून घेऊया किल्ल्याचा थोडक्यात इतिहास। मंडळी, नळराजाने हा किल्ला बांधल्याने त्याच्या नावावरून यास नळदुर्ग नाव पडल्याचे सांगितले जाते। या किल्ल्याची पहिली नोंद इसवी सन 567 मध्ये येते। 1300 ते 1480 दरम्यान बहामनी सत्ता काळात यास दगडी तटबंदी बांधण्यात आली। पुढे आदिलशाहीकडे हा किल्ला होता। त्यानंतर औरंगजेबाने आदिलशाही नष्ट करून नळदुर्ग मुघल साम्राज्यात आणला। पुढे 1758 मध्ये पेशवे काळात किल्ला मराठ्यांनी जिंकला। त्यानंतर इंग्रज व निजाम यांकडे हा किल्ला होता आणि जेव्हा देश स्वतंत्र झाला त्याच्यानंतर निजाम संस्थान खालसा झाले आणि हा किल्ला भारत सरकारकडे आला।
मंडळी, ही होती व्हिडिओ किल्ले नळदुर्गाची. तर व्हिडिओ कशी वाटली म्हणण्यापेक्षा व्हिडिओ तशीच बघायला गेलं तर छोटीच बनली आहे, कारण की जो किल्ल्याचा बंद होण्याचा टायमिंग आहे इथे ना, किल्ल्याला बंद होण्याचे टायमिंग आहे आणि ओपन व्हायचे टायमिंग आहे. त्यामुळे ना आपण ऑलरेडी लेट आलेलो. त्यामुळे आता 5 वाजता किल्ला बंद होणार होता आणि ऑलरेडी वाजले आहेत 4:49. तर त्यामुळे 10 मिनटात किल्ला बंद होणार आहे. रिटर्नला परत निघाले. तर जेवढं काही पॉसिबल झालं दाखवण्यासाठी तेवढं मी या व्हिडिओमार्फत दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि माहिती जी आहे ती व्हॉईसच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर व्हिडिओचा शेवट करूया आणि भेटूया कुठल्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन फेरफटक्यासोबत. तोवर जय जिजाऊ, जय शिवराय, जय भारत.